मनोरंजनाच्या मसाल्यानं हास्याची मिसळ बनवायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे पावसाळा चांगला की वाईट। चला आपण सज्ज होऊया या वादविवादांच्या सरींमध्ये चिंब भिजून हसण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया खानदेश सपू श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने यांना। नमस्कार 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 हो नमस्कार नमस्कार। मी श्याम राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहीर भलत जबरजंग स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा। चर्चा चर्चा। तर मंडळी, या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो, मी त्यांना बोलण्यास उद्युक्त करतो आणि नंतर मीच त्यांच्या बोलण्यात आकाडी लावतो, मग ते जे शिलकतात खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात हो, मुद्दे खोडून काढतात। तर मंडळी, पावसाळा तोंडावर आलेला आहे, तोंडावर काय पार नाका तोंडात गेला ना हो, बम पाऊस पडून राहिलेला आहे। त्यामुळे आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे ये रे ये रे पावसा की रेन रेन गोवावे, म्हणजेच पाऊस हवा हवासा का नको नकोसा। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी जे दोन मान्यवर आलेले आहेत ते म्हणजे विनोदाने भरलेले ढग आहेत, खरं तर विनोदाने तुंबलेले ढग म्हटलं पाहिजे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा चिखल प्रेक्षकांच्या तोंडावर असा पाचकन मारावा, म्हणजे 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 आपली ओळख करून द्या आणि चर्चेला सुरुवात करा। नक्कीच हा, नक्कीच। चेतनाजी तुम्ही। नमस्कार, मी अखिल भारतीय पाऊस पडू द्या ना आनंद घेऊया ना या संघटनेची अध्यक्षा चेतना भट। वा 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 वा, क्या बात क्या बात आहे। अरे नमस्कार। मी अखिल भारतीय पावसाच्या तर त्याच्या आईला नाडग्या हाना, पाहिजे तर उन्हाळा दोनदा आणा। या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा। एवढं लांब ना, हरकत नाही। आणि नमस्कार, मी अखिल भारतीय अरुण मोरे यांना सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी स्किट द्या रे। या संघटनेचा अध्यक्ष श्याम राजपूत। चला, ओळख करून झालेली आहे, आता चर्चेला सुरुवात करू। चेतनाजी, लेडीज फर्स्ट या नात्याने तुम्ही सुरुवात करा, तुमचा मुद्दा असा कन मांडा। का बरं? असं तुमचं काय नेहमीच आहे बरं का, लेडीज फर्स्ट का बरं? जनरल काय जनरल बिनरल काय नाही, काय संबंध आहे लेडीज फर्स्टचा? म्हणजे अरे पावसाचा विषय आहे, पाऊस लेडीज असतोय का जेंट्स असतोय? काय संबंध आहे या काय संबंध? काय संबंध आहे म्हणजे तो पाऊस असतोय ती पाऊस असतोय का? तो असतो तो पाऊस असतो ना, मग पण ती सर आधी येते। अरे ती सर नंतर येते हो, आधी तो वारा सुटतोय। मग तो वारा सुटण्याआधी ती हवा थंड होते। मग आधी थांबा हो, थांबा ना। हे सगळं होण्याआधी ते ढग येतात ना, पण काय लावलं तुम्ही तो ती नका हे धंदे करू, आधी पचापच मुद्दे मांडा मग कचाकच भांडा। त्यान ना, हे काय पावसाळी अधिवेशन आहे का की आधी चर्चा उधळून लावायची बुवा? चेतनाजी, त्यांना सांगा, चालणार असेल तर मी बोलते, मला काही प्रॉब्लेम नाही। बोला बोला। श्यामजी, मला काय वाटतं या चर्चेची सुरुवात करण्याआधी हा हा, मी एक छानशी पावसावरची कविता ऐकवते। वाह, झालं, ह्याच्या यायला पाऊस सुरू झाला ना झाला, तूच तिच्या यायला कविता करणारी बेडका आली बाहेर। एक्सक्यूज मी काय बोल, बेडकं म्हणजे मला बेडूक म्हणाले? नीट बोलायला सांगा, नाही तर माफी मागायला सांगा, नीट बोला। रोहितजी बोलू द्या त्यांना, बोला. तुमची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला जाण देतो। हो चाल चाल, हो हो बोला। ठीक आहे, तर कविता अशी आहे। हा, जो आनंद होतो मनाला पहिल्या पावसात भिजताना, बर, जो आनंद होतो मनाला पहिल्या पावसात भिजताना, तेच सुख मिळतं का त्या बीजाला
ओल्या मातीत रुजताना. दर्जा 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 आहे दर्जा. I know, मला खूप आवडत्या ओळी आहेत माझ्या या. प्रचंड आवडते मला ही कविता. म्हणजे पाऊस म्हणजे काय हो? काय पाऊस म्हणजे जीवन, पाऊस म्हणजे नव चैतन्य, पाऊस म्हणजे तृप्त होणं, पाऊस म्हणजे मातीशी एकरूप होणं, पाऊस म्हणजे आनंदाचा मेळा, पाऊस म्हणजे आयुष्याचा सोहळा. कशाचा घंट्याचा सोहळा? हा? कशाचा दगडाचा सोहळा? काय अरे पाऊस म्हणजे घाण, घाण आ? पाऊस म्हणजे चिखल, पाऊस म्हणजे गांडूळ, पाऊस म्हणजे तिच्या आयला उंदर, अरे पाऊस म्हणजे लगा डास, मच्छर, किडे मोकोडे, पाऊस म्हणजे गटार, पाऊस म्हणजे लेप्टोस्पायरोसिस, पाऊस म्हणजे कावीळ, हो. टायफॉइड, बापरे. अरे पाऊस म्हणजे हागवण. शी. किती गलिच्छ बोलतायत हे. शी. काय गलीचे ह्याच्यात? गलीचं काय? हे बघा तुमच्या सारख्यांना घाणेरडी सवय लागली पावसाला डोक्यावर घेऊन नाचायची. आम्हाला त्याच्या नका सांगू मला, पाऊस त्याच्या आईला एक नंबरचं माकाड आहे. त्याची तर तिच्या आईला चटी काढून हाणला पाहिजे त्याला. ओ तुम्ही काय करून बघताय? असं कसं करणार बुवा? काय एक मिनिट, तुम्हाला काय पाऊस म्हणजे कोण माणूस वाटतोय का कोणी? काय काय पाऊस आहे? पाऊस पाऊस म्हणजे निसर्गाचं देणं आहे. काय नाही पाऊस म्हणजे एक नंबरचं बेन आहे. आणि मला तर त्याच्याशी काय घेणं आहे ना देणं आहे. तुम्ही नका सांगू त्या भिकाऱ्या पावसाचं कौतुक नका सांगू. काय बोलताय हो? काय बोलताय? कोणाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला? ए, लाज काय वाटायची त्याची? सृजनाला भिकारी म्हणताय तुम्ही? काय बोलताय? काय? काही डिसेन्सी वगैरे आहे की नाही या माणसाला हो? काय नाही हो, तुमच्या पावसामुळेच लागते आम्हाला डिसेन्सी. डिसेंट्री असते होती, डिसेंट्री असते. डिसेन्सी म्हणजे सभ्यपणा. हा तेव तरी आहे का हो यांच्या पावसात? नाही आहे का सभ्यपणा मला सांगा. नाहीये. आता मला एक गोष्ट सांगा, हा. मी समजा तिकडं आलो आणि तुम्हाला न विचारता तुम्हाला स्पर्श केला चालेल का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? नाही, एक ऐका. मिनिट, काय बोललात? लाईव्ह चालू आहे ना श्यामजी, लाईव्ह कार्यक्रम आहे. कसं बोलू अरे शकतात माझं माझ्याशी ऐकून तरी असं? घ्या. विधान मागे घ्या. अरे पण मागे विधान कसं? मागे घ्या. अरे माझं पूर्ण मागे तर घ्या. करू विधान द्या माफी मला. मागा. बोलूनच दिलं माफी नाही मागा. दादा. कशी मागा मागा? माफी. अरे. माफी मागा. माफी अरे मागा. बसा. काय नाही माफी बी मागणार. चेतनाजी माफी चेतनाजी मागा, ऐकून माफी घ्या. तुम्ही माफी मागा. अरे मा काय संबंध? माफी मागा. आम्ही काय बोललो नाही ना. माफी मागा. माफी ओ. मागा. मागा माफी मागा. माफी मागा. माफी मागा. पण बायना मागतो मागा माफी मागतो माफी. विधान पण मागे घेतो आणि त्याच्यावर पचकन बसतो. पण बायना न केलेलं विधान घुसलं ना. रोहितजी तुम्ही जरा चांगल्या शब्दात बोला ना हो. नाही बघा मी सौम्य भाषा वापरा जरा. भाषा बघा. चांगल्याच शब्दात सांगतोय. मी अहो पाऊस पडतोय, किती छान वाटतं पाऊस पडल्यावर. निसर्गात वातावरणात गारवा येतो. हो नद्या तुडुंब भरून व्हायला लागतात, झाडं डोंगर हिरवी गार होऊन जातात, हा नाही का? धबधबे व्हायला लागतात, हा. मोर नाचतात, मोर. त्या बापाचं काय जाते नाचायला? त्याला तर बेण्याला पहिला धरून तोडावला पाहिजे. पिसारा फुलावला की त्याच्या डोंगरावर चापटे हाणले पाहिजे. काय बोलताय? अशा नीट बोला. काय शब्द वापरताय तुम्ही? काय शब्द काय वापरताय? काय वापरलाय? ढोंगाण. काय शब्द आहेत तुमचे? आता मला सांगा, ढोंगणाला ढोंगाण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं मग? रोहितजी माइल्ड भाषा वापरा. ढोंगाण माइल्डच असते. माइल्ड. आणि नशीब माना मी आमच्या गावचा शब्द नाही वापरलाय, नाही तर ह्या तर इथं थांबायच्या बी नाही त्या. येऊ तर 3 अक्षरी शब्द आहे. आमच्या गावचा म्हणजे फक्त 2 अक्षरी. उल्लूक नाही. रोहितजी नका बोलू. काय त्यावर या. असं नका ना बोलू. मोर त्याच्यावर या मोरावर मला या. सांगा, त्या मोराला बेण्याला त्याच्या यायला काय खाजाय हो नाचायची? हा कशाला नाचते? पिसारा बोलावते ना. इथं लागा आमच्या चड्या सुकाना झाले ते आणि हे आम्हाला ढोंगान दाखवीत नाचते बेन. ती मोर जी पिसारा फुलावतोय की नाही, हा नाचत नाही, नाचत नाही. पिसारा सुकवत असतो इगडी. अरे बापरे. तुम्ही धरा 2 हातात चड्यानं असं करीत बसावर बघा सुकत तेच. नाही ना हो, का चडी. नाही ना सुकत. अरे आपल्याला उगाच वाटतंय लगा पाऊस आला म्हणजे मोराला आनंद होतोय आणि तो नाचतोय. मग अरे पण त्याच्या आतमध्ये त्याच्या मनात त्याला काय वाटतंय ते आपल्याला कळतंय का हो? हा? अरे त्याला काय जाते त्याच्या आईला ती भिजलं तर काय त्याला खरंच उठणार आहे का? आपल्याला उठणार आहे. हा तुम्ही आमच्या चाळीत येऊन बघा, संध्याकाळी सगळे हापचडीतले मोर थुई नाचत असतात. इकडे खाजावतंय, इकडे खाजावतंय. गलिच्छ प्रकार करतायत. हा गलिच्छ प्रकार करतायत. काय गलीचे आहेत? बरोबरच बोलतोय मी. काय बरोबर बोलताय तुम्ही? शामराव तुम्ही मला सांगा, हा. तुमची कपडे सुकते ती गाव पावसा? नमस्कार नमस्कार नमस्कार.
नमस्कार, मी तुमची यांची सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. चला चढवूया अज्ञानावर हल्ला आणि एकत्र पाहूया तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, आता आपल्या कार्यक्रमाची वेगळी ओळख मी काय करून देणार तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्या या कार्यक्रमात आपण एक विषय रूपी कच्चा रस्ता घेतो, त्यात प्रेक्षकांच्या प्रश्नांचे दगड टाकतो, माझ्या कवितांची बारीक अशी खडी पसरतो आणि मग तज्ञांचा डांबर त्याच्यावर टाकतो आणि ज्ञानाचा रोलर फिरवला की झाला आपला मजबूत आणि शंका विरहित पक्का रस्ता तयार. एक मिनिट, मला कळलं नाही तुमच्या रस्त्यावर माझा डांबर का टाकलं तुम्ही. म्हणजे मला माहितच नाही माझं डांबर मिळतंय कुठे, मला कळलंच नाही. नाही तुमचा डांबरच नाही मिळत सर. आमच्या कार्यक्रमाची खासियत आहे काय? म्हणजे ना आमचा प्रयत्न असतो की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी क्रिएटिव्हिटीचा सोल पकडेन. अरे वा वा, पण आता तुम्ही क्रिएटिव्हिटीचा सोल नाही पकडलात, मग गळा पकडलात. हा, मी तुम्हाला एक सजेस्ट करू का? हा सर. तुम्ही असं काहीच बोलू नका जेणेकरून क्रिएटिव्हिटीच्या तलवारीला पहिलं रक्त तुमचं लागेल. क्या बात आहे सर. काय बोललात सर. तुमच्या या अलंकारिक वाक्यामुळे ना माझ्यातली कवयित्री जागी झाली आहे सर. आणि आता मला एक कविता सादर करावीच लागेल. तर मंडळी, तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघता माझी कविता, कवितेचं नाव काय आहे? हा. काय नाव आहे? काय आहे? मोबाईल. आज आपण ज्याच्यावर बोलणार आहोत त्याच्यावरच कविता केलेली आहे. तर विषयाला धरून कविता आहे. तर मोबाईल आली क्रांती झाली बरं का. मोबाईल आली क्रांती झाली वाजते त्याची रिंग मला येते झिंग मसाल्यात असते हिंग नाटकामध्ये असते विंग. कशाला हवाय मोबाईल उठा तुम्ही जागे व्हा, मोडून टाका टॉवर, दाखवा तुम्ही पॉवर. मोबाईल मुळे होतोय जीव खुळा, सावर रे उंच जुळा. घेऊन मोबाईल पैसा झाला खोटा, माझा रिचार्ज मात्र झाला मोठा. जबरदस्त. आज खरंच माझा रिचार्ज मोठा झाला. म्हणजे उष्म मोरे दुष्म जा ना तिकडे. उई मा, ही बाई माझा डाटा संपवणार. अरे ओय, एक मिनिट काय बोलताय तुम्ही? काही नाही, कॉम्प्लिमेंट दिली. हो, काय चाललंय तुमचं? काही सर बोलताय काय? तो. अरे विषय काय आहे आज आपला, आणि मुळात काय कविता केली तुम्ही? क्रांती झालीला जुळावा म्हणून मोबाईल आली असं म्हणालात? तुम्हाला कळलं सर? कळलं म्हणजे सगळ्यांना कळलंय. उंच झुळा काय वाटेल ते करताय. त्यापेक्षा आपण चर्चेला सुरुवात करूया. हो अत्यंत हो सर. महत्त्वाची. आपण अजिबातच वेळ वाया न घालवता लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मंडळी, हा. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचे कारण. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत या विषयाचं अगाध ज्ञान असणारे पृथ्वी चोळगारे. मी चोळणार नाही. नाही चोर मरे. चोळ मारे अरे चोर नाही. चोर मरे. अच्छा चोर मरे. ओय थांबा. ओय माझ्या लक्षात तुम्ही बोलण्या अगोदर मेंदू आणि जीभ यांची एकदा सल्ला मसलत होत जाऊ दे. हा, थांबा. अत्यंत महत्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. आज अनेक प्रेक्षक आपल्याला लाईव्ह सुद्धा पाहतायत. हो. फार महत्वाचा विषय आजच्या काळात. अत्यंत एक चर्चा सुरू आहे. एक मिनिट. अत्यंत सर त्यांना प्रश्न पडलाय सर. आपले प्रेक्षक आहेत हे. हा विचारा तुम्ही. अजून कार्यक्रम सुरू नाही झाला तर प्रश्न पडतात. वा ज्ञानी प्रेक्षक. सर विचार. हॅलो सर, आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडा प्रश्न पडलेला आहे. विचारा सर. आजचा जो आपला विषय आहे तो असा आहे, ध्वनीची माती वापर मानसीच्या आजीचा वायफर. काय? एक मिनिट, काय विषय आहे आपला? ध्वनीची माती वापर मानसीच्या आजीचा वायफर. अरे एक मिनिट, कुठली ध्वनीची माती वापरतो? हा कुठला ध्वनी आहे? ऐका, वेगळा विषय आहे. भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचं कारण असं लिहिलंय. अविश्वास दाखवताय तुम्ही ह्याच्यावर? खाली बसा. बसा. तर अत्यंत महत्वाचा विषय.
हा विषय शक्यतो आपण हाताळत नाही. आपल्या रोजच्या जगण्यातला विषय आहे, पण आपण याच्याबद्दल बोलत नाही. भ्रमणध्वनीचा अतिवापर. काय ना, मला चर्चा ना एकट्याला करायला आवडत नाही. मला नेहमी असं वाटतं की बाबा मी प्रश्न विचारावे, तुम्ही उत्तरं द्यावीत, तुम्ही प्रश्न विचारावेत, मी उत्तरं द्यावी. त्याने काय ना चांगली एकदम व्यवस्थित चर्चा होते. सगळ्यांना कळतं आपण काय गंमत करत चर्चा करायची का. हो चालेल, काय? चालेल. आम्हाला तर गमती जमती खूपच आवडतात सर, काय सांगायचं. होय होय होय. तर पहिलं मी तुम्हाला विचारतो, मला सांगा तुम्हाला मोबाईलच्या काय समस्या येतात. स्क्रीन गार्ड फुटतंय हो सारखं फोनचं. सर, माझ्या मोबाईलवर 3 लाईन आल्या आहेत. मला वाटतं माझ्या मोबाईलवरूनच हायवे गेलाय. मोबाईल रिपेअर करणारा वाटलो का मी. वेगवेगळी अरे मोबाईलच्या समस्या म्हणजे स्क्रीन गार्ड फुटलाय असलं कसलं काहीतरी सांगताय मला. अरे मोबाईलच्या समस्या म्हणजे सामाजिक वैयक्तिक काहीतरी समस्या मोबाईलच्या अतिवापरामुळे ज्या आपल्याला भोगाव्या लागतात, ज्यांना सामोरं जावं लागतं त्याच्याबद्दल बोला ना. असं होय. हा तसंच बोलत होतो. एक बेसिक मी संवाद सुरू करण्यासाठी काहीतरी एक वेगळं बोललो. नाही सर, आमचे प्रेक्षक असेच आहेत सर. सगळ्यांना आमच्याकडे असं हसत खेळत होतं आणि कुणीतरी म्हटलेलंच आहे ना की आपल्याला जे हा, वाटतं ना गप ते चल. आपण हल्ली ना फोन खूप वापरतो. म्हणजे सतत फोटो काढणे, सतत व्हिडिओ काढणे, खूप उठसूट आपण फोनचा वापरच करत असतो, हो की नाही. त्याच्यामुळे झालंय काय ना, आपण कुठल्या निसर्गस्थळी गेलो, एकदम छान असं निसर्गरम्य ठिकाणी गेलो ना, तर आपण ते सौंदर्य असं डोळ्यात भरण्याऐवजी ना आपण फोनमध्ये कॅप्चर करत बसतो. मला मान्य आहे मोबाईलमुळे जग जवळ आलंय, पण जगणं कठीण झालंय ना. मोबाईल ही काळाची गरज आहे, मूलभूत गरज नाहीये, हे लक्षात घ्या. कुणीतरी हे म्हटलेलं आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिवापर वाईट. कोण म्हणले? असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा अतिवापर वाईट. नाही, कोण म्हणले तर? असं म्हणतात. मला नाही म्हणलं कोण. पर्सनली येऊन कशाला सांगतील आय बाबा या गोष्टीचा अतिवापर वाईट असं कशाला सांगतील मला सांगा. अरे म्हणतात ना असं. हा पॉम पॉम. म्हणजे मी नाईट ड्रायव्हर आहे ना. अच्छा. पॉम पॉम. यावेळी खालचा हॉर्न वाजला. अरे 2 हॉर्न कुठे ठेवलेत रे, वरती आणि खाली. माझ्या ट्रकला आहे. काय प्रश्न विचारा. हा सर. सर, हा. ट्रक चालवताना स्पीड ब्रेकरवरून गाडी उडाली तर आधी स्टेअरिंग पकडायचं की मोबाईल? वेस आहे, पहिले स्टेअरिंग पकडायचं. मोबाईल का पकडाल तुम्ही. स्टेअरिंग मुळात गाडी चालवताना तुम्ही फोन का पकडता हातात. कारण सर होल्डरला मोबाईल लावला तर मला व्हिडिओ नीट दिसत नाही. अरे पण गाडी चालवताना फोन वापरायचा नाही. मॅप बघत असाल तर ठीक आहे, व्हिडिओ वगैरे बघायचे नाहीत. पण सर व्हिडिओ बघितला नाही तर मला झोप येते. अरे पण मग तुम्ही झोपत जा ना. पण सर ट्रक चालवताना झोपलो तर मागे ट्रॅफिक जाम होईल ना. अरे ट्रक बाजूला लावून झोपत जा ना. ट्रक थांबवला की झोप नाहीये. लायसन्स काढा रे, लायसन्स काढा. लायसन्स काढा या माणसाचं पहिले. सर तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडता. कसं काय त्यांना कळतंय का ते काय बोलतायत. कदाचित त्यांचा जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काहीतरी सोल्युशन सांगा ना यावर. मुद्दा सोल्युशन्सचा नाहीये, नाही मुद्दा विषयाचा आहे. आपण कुठल्या विषयावर बोलतोय, आपण काय बोलतो हे कळायला नको का आपल्याला. सर 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 आपला विषय खूप भरकटतोय. आता जो विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न सर विचारा विचारा सर. धुण्या भांड्यासाठी अंटी वापर, येस. नाहीतर मांडीवर आमटी सँडल. नाही बावळट आहात का तुम्ही. हे धुण्या भांड्यासाठी अंटी वापर असं वाचताय तुम्ही. काय लिहिलंय ते. भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचं कारण असं लिहिलंय. खाली बस. खाली बस. सर प्रेक्षक आहेत सर. मूर्खपणा दुसऱ्याचा चुकीचा वाचलेला आहे सांगून पण. काय चाललंय. मुद्दाम करतात का हे मुद्दाम करतात का. मुद्दाम करत असतील ना घरी पाठवा आताच्या आता. अरे तू मुद्दाम करतोयस काय रे. नाही मग थांब. असं मरायला काय गरज आहे पण मग हे परत बोलायची. सेम बोललोय ना मी. काय चाललंय तुमचं. काय कोण लोक आहेत यार, कुठून आली आहेत ही लोक. तर आपण मोबाईलच्या वापराबद्दल बोलतोय. हो. लक्षात घ्या, मोबाईल 2 ते 3 तासाच्या वर वापरायचा नाही. जगात कधी किती काही झालं काय ना, हे आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी सांगतोय मी. कुठलाही मोबाईल 2 ते 3 तासाच्या वर वापरायचा नाही. मी 2 तासच वापरतोय मोबाईल. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक तरी सजग प्रेक्षक आहे आपल्याकडे. मोबाईल 2च काय ना, हल्लीच्या काळात हे कठीण. अरे श्यामल शेठ तू नको टेन्शन घेऊ यार. तुला आता लोकरे वकिलाचा असिस्टंट आहे, त्याच्याकडे पेनड्राईव्ह आहे तुझा बरोबर, त्याच्यात पुरावे बिरावे तो तुला देणार ना भाई आणून.
अरे तू विश्वास ठेव ना आपल्यावर. अरे शेंगदाण्याला सोलतो ना तसा सोलून तुझ्याकडे आणतो की नाही बाग. नाही शेंगदाणा नाही आणणार. ए भाई अरे अरे तू फोर्सच काढून टाकतो यार. असा नाही बोलायचा. त्या माणसाला सोलून आणतो असिस्टंटला त्याच्या. मग हे बघ तुझ्या त्या पेनड्राईव्ह साठी ना आपण आकाश पाताल एक करून पण तुला आणणार. आकाश पाताल कसा एक करणार. ए तू नाही मी ठेवतो यार. चल रे मला कंटाळा आहे. तुम्ही काहीतरी बोलतो फोर्सफुली तू मध्ये तोडतो. तुला काय पोरं आणली आहेत ते पोरं येत सांपा करत होता. बाई सांपा करत होता. महाबळी लपत होता. असं धमकावलं तर कोण घाबरेल रे. हसल तुझ्या तू त्याला ठेवला ना बोलायला. का नाही केलं? हाच आहे का असिस्टंट. हाच आहे. बाजूला ना आता मला राहू दे ना उभा. अरे माकडा पेनड्राईव्ह कुठं आहे. पेनड्राईव्ह कुठं आहे. अरे काय पेनड्राईव्ह कुठं काय करतोय भांड्या यार. काहीतरी पकडू दे ना यार मला. तिकडे बरा तुला बोलतोय पेनड्राईव्ह कुठं. ही घ्या. ह्याच्या आईला दिलं संपलं. संपलंच की. बघितलं आपली दहशत. वाजव रे. नाही लगे वाजू नका. थांबा थांबा. परत कधी देणार मला. परत काय हा परत कशाला हवाय. स्टॉक आहे त्याच्यात माझा. लागतो मला. ह्याच्या आईला अरे ह्या कुठला दिला पेनड्राईव्ह. अरे येडास का रे तू. अरे हा कुठला पेनड्राईव्ह दिला तू. तुम्हाला कुठला पाहिजे. हेच आहे माझ्याकडे. हा घेऊन मी काय करू. अरे तो लोकरे वकिलाने तुला एक पेनड्राईव्ह दिला होता. MHJ बिल्डरने बघ फॉरेस्टची परमिशन काढली लाच देऊन. त्याचे पुरावे त्या पेनड्राईव्ह मध्ये आहेत. तो पेनड्राईव्ह मला पाहिजे. कळलं. मारू नका. गोळी मारू नका. माझा काय संबंध नाही. मला फक्त त्यांनी दिला होता पेनड्राईव्ह. मी माझ्याकडे ठेवलाय. बाकी माझा काही संबंध नाही. ते फॉरेस्ट बिरेजचा आग लागू दे फॉरेस्टला. पेनड्राईव्ह दे. पेनड्राईव्ह मला मारू नका की. मला जगायची. आमच्या पाम्यानं एक नाही बँकॉकची ट्रिप प्लॅन केली. मी त्याच्यासाठी पैसे पण साठवतोय. मागच्या वेळेस पण मला न्यायला नाही त्यांनी. अवघं 350 रुपये कमी पडत होतं. त्याला म्हणलं मी माझं भर की तुला देतो ट्रान्सफर करतो. नाही दिलं त्यानं. पाम्याला बेकार आहे त्याला धावतो बघावी नंतर कसं. अरे एक हे कुठलं चालू केलंय तू मध्येच बँकॉकचा. अरे पेनड्राईव्ह अरे तुला कळतंय का रे. पेनड्राईव्ह पाहिजे. पेनड्राईव्ह दे. पेनड्राईव्ह आहे. बायकोकडे दिलाय. हा मग बायको कुठे ठेवते मला माहित नाही. तिचं तिलाच गावतंय फक्त ती. हा मग आता मी जातून घेऊन येतो. कुठं या इकडं. बायकोला फोन करायचा आणि तिला बोलायचं पेनड्राईव्ह घेऊन या. कळलं. मला गोळी नको मारू. गोळी मी लावतो. बघायची आहे का. बघ हॅलो. कोणताही जाव आधी. कोणताही जाव. लावतो. इसकावर ठेव. काय कशावर ठेवू. इसकावर ठेव. ए मॅन्ड्या गप ना. स्पीकरवर टाक लवकर. हॅलो. बायको. अरे ऐका बर झालं फोन केला. ऐका माझं ते सोनेली ॲप आहे ना त्याचा OTP आता OTP आहे का नाही तेवढा माझ्या नंबरवर पाठवून देते. हॅलो नंबरवर OTP पाठवून द्या. 4 आकडे आहे ते. तेवढं पाठवून द्या सने. ऐक की माझं. बोला पट्टीशी बोला. ही कांचन दारात उभी आहे इकडं. आता कांचनला कशाला देती सोनीली. आपलं तू नको ना देऊ तिला. कशाला देते माझी मैत्रीण आहे माझी. अगं ती घेती मग वर्षभर बघत बसती मग ती. हे बरं आहे तुम्हाला. माझ्या मैत्रिणी काय मागितलं तर तुम्ही लगेच नाही म्हणता. आणि तुमच्या मित्रानं काय मागितलं तर चड्डी बी काढून द्याल त्यासनी. मी काय पण दिन ग. तुला काय करायचं इथं. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे इथं आता. हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. माझ्या बाबतीत इथं त्याबरोबर जीवन मरणाचा प्रश्न असतोय तुमच्या. मला माहित नाही. मला आता OTP
देतो गे OTP देतो गे येतो OTP थांबदारा 8734 734 आणि ठेवा फोन. अगं माझा फोन ऐकून घे. काय ठेवला ठेवला काय केलं OTP दिला की ए, आपण ओटीपी साठी फोन केला होता फोन कशाला केला पेनड्राईव्ह कुठला पेनड्राईव्ह वकिलाचा तो पेनड्राईव्ह अरे पेनड्राईव्हचं बोललाच नाहीस तू मला बोलूनच दिलं नाही ना तिनं. अरे मग पेनड्राईव्हचं बोल ना बोलतो हॅलो हॅलो बायको बरं झालं फोन केला. ऐका माझं येताना सने दही घेऊन या दही. नाही ऐकी माझं ऐका माझं मी हाय का नाही थालीपीठाचं पीठ कालवाया घेतली हा तर दही लागेल. काय तुमच्या आईला हाय का नाही दही पाहिजे असते हो हा मग माझ्या नावाने परत बोंबा मारते ती. दही पाहिजे आणि जर येळा दही आलं नाही का नाही मग हाय का नाही थालीला पीठ लावून तुमच्या तोंडाला चोळेन. कळलं काय? सांगून ठेवते आधीच आणि मग काय उत्तर द्यायचे तुमच्या आईला उत्तर द्या. दही का आणलं नाही म्हणून ठेवा फोन. मस्त ना मा मस्त. ठेवलं. भाई 2 थालीपीठ सांग ना. दही हाय माझ्याकडे. हा? सॉरी 4 थालीपीठ सांग भाई. 2 खाता दही हाय माझ्याकडे. ए, श्याम्या याला सांग घेडाय रे हा. सांगतो अरे भाई दया बरोबर नाही सॉस बरोबर खातो थालीपीठ. हे सांगशील अरे थालीपीठचं कुठून चालू झालं मध्येच. अरे पेनड्राईव्हचा विषय आहे ना. अरे भाई तू पेनड्राईव्ह मागला तर थालीपीठ ऑर्डर करायला फोन केला. मी लावतोय फोन ती बोलती अरे मग पेनड्राईव्हचा बोल ना यार. माझा ऐकरा झाली फोन लाव ती लांब ठेव ना. फोन लाव ती लांब ठेव की मी लाव लाव फोन. हॅलो हॅलो अगं ऐक बायको माझी कंडिशन लय बेकार आहे. ऐकून घे तू. माझं कंडिशनर संपून टाकलंय तुम्ही सगळं. माझा शॅम्पू माझं बायकांचं कशाला वापरायचं हो कंडिशनर आणि शॅम्पू. Pendrive. मोठा केस करायचा हवी तुम्हासनी त्या काय नाही. तुम्ही घरी या मग तुम्हासनी धावते Pendrive. एका मोठ्या बाटलीत आहे का नाही फिनेल टाकते फिनेल मग ते डोक्याला लावा आणि वाट टाकले मग बसा बोंबलत. आणि ऐका माझं दही घेऊन यायला सांगितलं होतं दही घेऊन या तेवढं नाही तर मग सासू माझ्या नावानं बोंबली ते घेऊन येते दही सने ठेव पण. अरे तू बोल. अरे मध्ये कट कर आणि बोल ना तिला. पण ते ऐकणं झाले माझं 5 वर्ष झालं हीच चाललंय माझं नाही ऐकत ती अहो. अरे तिला एक गप माझं ऐक असं बोल तिला. मी तिला बोल. नाही, मी नाही बोलू शकत. त्याच्यापेक्षा मला गोळी मारून टाका तुम्ही. मला गोळी मारा मी थांब, गप्प थांब, म्हणलो तर ती मला गोळी मारल नाही तर गप मग गप गप मी नाही बोलू शकत. आपण करूया काहीतरी. श्याम्या बायकोला फोन लाव. हॅलो हा डार्लिंग अरे जेवली का. माझ्या बायको डार्लिंग बोलायचं नाही. तुझ्या बायकोला कशाला रे. मी माझ्या बायकोला फोन लावला मारीन ना असं. हा, तिथे. हा अगं काही नाही ते थालीपीठ मागवली आम्ही 4. एक मी एक मॅन्डी आणि 2 आहे ना बाई खाणार आहे. पण बाईने 1 खाल्लं ना ते 1 तुझ्यासाठी घेऊन येईल. तुला थालीपीठ आवडतं ना. दही पण आहे आपल्याकडे. नाही ती लोणच्या सोबत खाते. आलं. श्याम्या मला मियोनीज आहे का विचार ना. मियोनीज अरे मॅनेज आहे का आपल्याकडे. गोळी छालून देईल ना. चला तुझ्या बायकोला का फोन केला तू. तुम्ही बोलले ना बायकोला फोन लाव म्हणून. पेनड्राईव्ह कोणाच्या बायकोकडे. याच्या बायकोकडे. अरे मग ह्याच्या बायकोला फोन लाव. त्याच्या बायकोचा नंबर नाही ना माझ्याकडे. अरे मग दे नंबर. काय करू नंबर घेऊ का त्याच्या आईला नंबर देणार आहे. नंबर द्या. भाई भाई हो भाई त्याच्या फोनवरून लावतो. लाव रे फोन. फोन लाव. फोन लाव. श्याम्या बोल. हा. हॅलो हॅलो बाईच्या माणूस बोलून राहिलो मी. ए